सर्व शेतकरी बांधवांना माझा परत एकदा सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी आपणा समोर परत एकदा ॲग्रीस्टॅग योजना फार्मर आयडी संदर्भात काही आवश्यक ती माहिती समोर घेऊन आलेलो मित्रांनो. तर मित्रांनो, राज्य शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅग योजना राबवण्यात येते मित्रांनो. या योजनेअंतर्गत मदत आणि पुनर्वसन विभागाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या जमिनीच्या नुकसानाच्या भरपाईसाठी अर्ज करत असताना शेतकऱ्यांना फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे मित्रांनो. आणि त्याबाबतचा शासन निर्णय 29 एप्रिल 2025 ला काढण्यात सुद्धा आलेला आहे. आणि तसेच सोबत 15 जुलै 2025 पासून हा नियम बंधनकारक केलेला आहे मित्रांनो. आता मित्रांनो, हा विषय आपण परत एकदा याकरिता घेत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रभर पाण्याने हाहाकार माचवलेला आहे. अतिवृष्टी आहे, गुराढोरांचं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं शेती पिकाचं, जमिनीचं, घरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे मित्रांनो. आणि जेव्हा ही योजना राबवत असताना ॲग्रीस्टॅग योजना फार्मर आयडी काढायला शेतकऱ्यांना जेव्हा आवाहन केल्या जात होतं, त्यावेळेस सर्वांना सांगितलं गेलं होतं की पीक विम्याची मदत असेल, अतिवृष्टी नुकसानी भरपाईची मदत असेल, भावांतर फरक योजनेची फरक असेल, सीएम किसान, पीएम किसान योजनेचं अनुदान असेल, शेतकऱ्यांच्या जेवढ्या काही योजना असतील त्या एकाच नंबरवर, एकाच आयडीवर, एकाच कार्डावर देण्यात येतील. आणि हे बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं होतं. हे कार्ड जर नसेल तर त्यांना या सर्व गोष्टीचा, या सर्व योजनांचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आलं होतं मित्रांनो. आणि त्यामागचा हेतू असा होता की शासन निर्णयानुसार कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याकरिता ॲग्रीस्टॅग प्रणाली ही आणलेली आहे मित्रांनो. यामध्ये शेतकऱ्यांची ओळख पटवण्याकरिता एकच क्रमांक म्हणजे फार्मर आयडी देण्यात येत आहे मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना. आणि मित्रांनो, हे देत असताना इथून पुढे खूप साऱ्या नवनवीन गोष्टी येणार आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता, शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याकरिता स्पीड भेटला पाहिजे, लवकर शेतकऱ्यांपर्यंत मदत मिळाली पाहिजे, अशा बऱ्याचशा हेतूने यांनी शासनाने ॲग्रीस्टॅग योजना आणून फार्मर आयडीची निर्मिती केलेली आहे मित्रांनो. त्यामध्ये शेतीपीक नुकसान मदतीकरिता पंचनामे करत असताना आता नवीन बदल लागू होणार आहेत मित्रांनो. पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावासोबतच फार्मर आयडी साठी स्वतंत्र रकाना सुद्धा ठेवला जाणार आहे. तसेच डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी अनिवार्यपणे नोंदवावा लागणार आहे मित्रांनो. ते आवश्यकच होणार आहे, मेंडेटरी असणार आहे ते. याशिवाय राज्यामध्ये आपल्या टप्प्याटप्प्याने ई पंचनामा प्रणाली सुद्धा सुरू केली जाणार आहे मित्रांनो. आणि या डिजिटल पद्धतीमध्ये फार्मर आयडी आवश्यक असणार आहे. याकरिता माझं सर्व शेतकरी बांधवांना परत एकदा आव्हान आहे मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढला नसेल म्हणजे फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन केलं नसेल, त्या सर्व शेतकरी बांधवांनी वेळेनुसार आपलं फार्मस्टॅग आयडी काढून घ्यावा, रजिस्ट्रेशन करून घ्यावं. या अगोदर बऱ्याचशा तारखा दिलेल्या होत्या, त्या तारखेच्या नंतर हे बंद झालं तो पोर्टल. परंतु आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या तारखा झाल्यानंतर सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ते पोर्टल सुरळीत चालू असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो. तरी सुद्धा आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्व सुद्धा राहिलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅग योजनेमध्ये फार्मस्टॅगवर जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्यावं, जेणेकरून आपण सर्व शेतकरी बांधव कोणत्याच अनुदानापासून, कोणत्याच योजनेपासून मुकणार नाही. मग महाडीबीटी असो किंवा अनुदान असो, विमा असो किंवा कोणतेही शासकीय अनुदान असो, या सर्वांकरिता फार्मस्टॅग आयडी लागणारच आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे, खूप नुकसान होत आहे. तिथे जर हे बंधनकारक केलं तर थोडंसं अवघड होऊन जाईल. तसं तर मुख्यमंत्री साहेबांकडून सांगण्यात आलेलं आहे की एनडीआरएफचे, एसडीआरएफचे सर्व निकष बाजूला ठेवून पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव निधी आणि याच्यापेक्षा जास्तीत जास्त निधी कसा देता येईल त्यांचे प्रयत्न सुरू आहे. ज्या अर्थी असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो, नक्कीच याचा अर्थ फार्मस्टॅग आयडीचं जे बंधन आहे ते कुठे ना कुठे ते या अटीकरता ते शिथिलता देतील आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवल्या जाईल मित्रांनो. तरी सुद्धा आपण सर्वांनी फार्मस्टॅग आयडीचं रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो. तर ही होती फार्मस्टॅग आयडी संदर्भातली आवश्यक माहिती मित्रांनो. आपणा सर्वांना फार्मस्टॅग आयडी बद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबा मित्रांनो. तसेच आपल्या शेतकऱ्यांकरता, शेतकऱ्यांपर्यंत आणि शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचवता येईल याकरिता हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर सुद्धा करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.